रामकृष्ण हरी माऊली. आजच्या मुक्कामी आपण रिंगण अनुभवलंय आणि या रिंगणात ते अश्व फिरत असतं आणि त्या अश्वाभोवती लोकही फिरत असतात. हजारो हजारो लोकांची गर्दी रिंगणात उभी असते आणि त्या रिंगणाभोवती एक अश्व फिरत असतं. त्या अश्वाच्या पायाखालची माती घेण्यासाठी कितीतरी लोक असुसलेले असतात. कसली होती शिस्त. रिंगणात थांबायला, वर्तुळाकार थांबायला ना लोकाला सांगावं लागतं ना त्या अश्वाला वर्तुळाकार फिरायला सांगावं लागतं. अगदी नेहमीच्या सवयीप्रमाणे ते अश्व त्या रिंगणामध्ये वर्तुळात फिरत असतं. काही ठिकाणी अश्वच काय, अगदी मेंढ्या सुद्धा वर्तुळाकार अतिशय त्या पालखीच्या भोवती फिरतात. त्या मेंढ्यांना कोणी शिकवत नाही, कोणी जा म्हणत नाही, तरीही ते आपोआप एक वर्तुळ करून त्या पालखीच्या भोवती फिरत असतात. मुक्या प्राण्यांना देखील ज्या भक्तीची अशी विलक्षण ओढ लागलेली असते ना, तीच ओढ माणसांना देखील खूप मोठ्या प्रमाणावर लागत असते. म्हणूनच तर या वारीच्या विलक्षण ओढीनं आपण असुसलेले असतो, आपण बघत असतो. काही लोकांना वाटतं की हे रिंगण म्हणजे मनोरंजन आहे, हे रिंगण म्हणजे एनर्जी निर्माण करण्यासाठीचं साधन आहे. म्हणजे आपण प्रवासात जातोय आणि कुठेतरी वेग आला पाहिजे, उत्साहवर्धक काहीतरी असलं पाहिजे म्हणून हे रिंगण, कुठे मनोरंजन झालं पाहिजे म्हणून हे रिंगण, असं अनेकांच्या अनेक भावना या रिंगणाच्या बाबतीत आहेत. खरं तर विश्वात्मक असलेल्या परमेश्वराशी जोडून घ्यायचं असेल ना, तर वर्तुळाकार उभा राहिलं पाहिजे आणि एक वर्तुळ पूर्ण केलं पाहिजे. तो सर्वाठायी आहे, सर्वाठायी आहे. आणि त्याला आपल्याला जोडून घ्यायचं असेल, ते वर्तुळ पूर्ण करायचं असेल तर या रिंगणात सहभागी झालं पाहिजे. एकमेकाशी जोडलेले उभे राहून एक वर्तुळ तयार केलं की आपण त्या वर्तुळात येऊन जातो आणि त्या सावळ्याशी जोडलं जातो. हाच भाव मनामध्ये येणारा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच हे रिंगण सगळं चालू असतं. या रिंगणामध्ये सहभागी होता यावं, वारीत सहभागी होता यावं, सावळ्याच्या पायाजवळ जाता यावं, त्याची नामस्मरणानं सेवा करता यावी, त्याचे चरण पकडता यावेत, सावळ्यांच्या सेवा करणाऱ्याची सेवा करता यावी, भरून पावलं सगळं. बाकी काही नको असतं. त्याची भेट, त्याचं दर्शन, याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्याच्या दर्शनाने आम्ही तृप्त होऊन जातो. मग तो मुक्तीचा सोहळा नको असतो, धन नको असतात की कुठली संपदा नको असते. या सगळ्यामध्ये आम्ही अगदी तल्लीन होऊन जातो. कविवर्य मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे, म्हणजे मी काही अभंग आणि काही कविता पण सांगतोय. ती कविता फार सुरेख आहे. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आणि ती पहिली ओळ आहे, या ओठाणी चुंबून घेईन हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. हे खूप फार महत्वाचं आहे. जन्म मरणाचा फेरा चुकावा, मुक्ती मिळावी, या सगळ्यातून आम्ही दूर जावं असं आम्हाला वाटत असतं. पण अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी हे फार महत्वाचं आहे. सावळ्याचं दर्शन होणार असेल, त्याचं रूप बघायला मिळणार असेल तर पुन्हा पुन्हा जन्मायला आम्ही तयार आहोत. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाची. किती किती उदात्त कल्पना आहे. नको रे तुझी मुक्ती, हा जन्म मरणाचा फेरा चुकावा असा अपेक्षितच नाही आहे. अरे ज्या जन्म मरणाचा फेरा चुकवून आम्ही मुक्तीला जाऊ ना, त्या दिवशी तुझ्या या सावळ्या सुंदर सुकुमार रूपाचं या डोळ्यांनी दर्शन करणं आम्हाला जमणार नाही आहे. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाची. आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला येऊ दे, कारण तुझ्या दर्शनाची संधी या निमित्तानं आम्हाला मिळणार आहे. फार उदात्त कल्पना आहे. नको आम्हाला मुक्ती, नको आम्हाला धन, नको आम्हाला संपदा, काही नको. हे सगळं आम्ही अनुभवू शकतो, आम्ही तुला बघू शकतो, तुला आम्ही आमचा म्हणू शकतो, तुला हात लावू शकतो. हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण मागच्या मुक्कामी एक आधीची कथा बघितली होती. अंगावर
पापाचं किटाळ येईल तर येऊ दे, पण माझ्या श्रीहरीच्या मस्तकाचा शूळ कमी होणार असेल तर माझ्या पायाखालची धूळ त्याला दे, असं म्हणणारी राधा या पापपुण्याचा, मुक्तीचा, जन्ममरणाचा फेरा चुकवण्याचा विचार अजिबात करत नाही. ती केवळ आपल्या श्रीहरीच्या मस्तकाचा शूळ कमी करण्याचा इच्छा व्यक्त करते. त्याचं लोभस्वानं रूप पाहायला मिळणार, ती मूर्ती पुन्हा पुन्हा अनुभवायला मिळणार, ती मूर्ती पुन्हा पुन्हा बघायला मिळणार. मग मुक्तीसारखा प्रकार हवाय तरी कुणाला हो? नकोय ती मुक्ती आम्हाला, अजिबात नकोय. बस देवा, या जन्मात येऊन तुझं रूप पाहण्याची संधी आम्हाला मिळावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. कपाळावर त्याचा गोविंद ठसा लावावा आणि तो जन्मोजन्मी तसा असावा. गोविंद ठसा जन्माचा उमटला माझी या भाळी, मग मी आळविते अंगाई, मी आळविते भूपाळी. हे सगळं बघा कसं सुरेख आहे. त्याचा गोविंद ठसा एकदा भाळी उमटला ना की बस, बाकी सगळी सुख आली, सगळी 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 सुख आली. त्याच्या सावळ्या सुंदर सुकुमार रूपाची ओढ अशीच आहे हो. अगदी लालचावतं मन, लालचावतं. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागिलेसी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. दृष्टी पुढे राही ऐसाची तू देवा. अरे जाऊ दे, सगळं धन, सगळी संपत्ती, सगळं ऐश्वर्य कुर्बान अर्पण करून टाकू. लाचावले मन लागिलेसी गोडी, ते जीवेन सोडे ऐसे झाले. मोह उरला कशाचा, इच्छा उरली कशाची? एकाच गोष्टीची, त्याच्या सावळ्या सुंदर सुकुमार रूपाची. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, हा जो भाव आहे ना तो खूप महत्वाचा आहे. बस बाकी काही नाही पाहिजे. या सुखापुढे स्वर्ग देखील फिका वाटू लागतो, ऐश्वर्य देखील फिकं वाटू लागतं, कारण तो आमच्याशी जोडलेला असतो. काय सुख आहे हो, काय सुख आहे. दामाजी पंतांवर कर्जाचा डोंगर झाला, राजाचं कर्ज कसं फेडायचा प्रश्न पडला. धनाचं गाठोडं घेऊन विठू महाराजचं रूप घेऊन राजाच्या दरबारी जातो आणि सांगतो हे दामाजी पंतांनी पाठवलंय. अरे काय पाहिजे अजून, काय पाहिजे अजून. भक्ताचं कर्ज फेडायला विठ्ठल येतो. तुकोबाच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला विठ्ठल येतो. जनाबाई सोबत दळायला विठ्ठल येतो. पुंडलिकासाठी तो युगानुयुगे विठेवर उभा राहतो, कर कटेवर घेऊन उभा राहतो. सावता माळ्याला त्याला भेटायसाठी मंदिरात जातो. गोरोबा काकानी आर्त विनवणी केली म्हणून आव्यामध्ये दडलेलं मांजराचं पिल्लू सुखरूप बाहेर काढतो. नामदेवाचा नैवेद्य तो चाकतो. नामदेवासाठी मंदिराची दिशा तो फिरवून टाकतो. चोखा मेळ्याला भेटायला मंदिराच्या बाहेर येतो. तुम्ही येऊ देत नाहीत ना त्याला आत, मी मंदिराच्या बाहेर येतो, मी मंदिर सोडतो. हा भाव जो विठ्ठल ठेवतो ना, त्याला स्वर्ग सुखात कुठलं बांधता येणार हो. तुमच्या स्वर्गात अनंत सुख असतील, पण माझा विठा, माझा सावळा, माझा काळ्या माझ्यासाठी वाटेल तेथे येतो, वाटेल ते करतो. पंढरीच्या पांडुरंगाविषयी हा भाव कुठल्याही मुक्तीपेक्षा विरळ आहे हो, कुठल्याही मुक्तीपेक्षा खूप सुरेख आहे. आपल्या देवाला आपल्या भक्तीत बांधून ठेवायचा आहे, त्याला जखडून टाकायचं आहे. जाऊ शकत नाही तो भक्ती सोडून कुठे. या जन्मात बाकी सगळी सुख त्या सावळ्याच्या दर्शनापुढे फिकी फिकी पडतात. आम्हाला कुठल्याही मुक्तीची बाधा होऊ नये यासाठी आम्ही काम करायचं असतं. हे रिंगण आम्हाला मुक्तीच्या बाधेपासून तर वाचवतं, पण आमच्या वर्तुळात त्या विठ्ठलाला घेऊन त्याच्याशी आम्हाला त्याच्याशी आणि त्याला आमच्याशी बांधून टाकतं. म्हणूनच हे रिंगण विलक्षण आहे. इथे धनाची अपेक्षा नाही आहे, संपत्तीची अपेक्षा नाही आहे, सुखाची अपेक्षा नाही आहे. अपेक्षा आहे ती फक्त एकच, देवा तुझं सावळं सुंदर सुकुमार रूप आम्हाला बघू दे. ज्ञान मिळालंय, निवृत्ती पत्करली आहे. आपण येतोय एकेका मुक्कामातल्या एकेका गोष्टीकडे घेऊन. मनातला सगळा विकार गळून जातोय, लोकांचा विचार होऊ लागलाय आणि आता त्या सावळ्याचं सुंदर रूप आम्हाला दिसतंय. बस संपलं.
मिळालं सगळं, आता मुक्ती नको, कारण मुक्ती सुद्धा त्याच्या रूपापासून आम्हाला दूर घेऊन जाईल. आता संपत्ती नको, कारण तिच्याकडे बघायला आम्हाला वेळच नाही. लाचा भले मन लागलेच ही गोडी ते जीवेने सोडी यायचे झाले, अशी आमची अवस्था आहे. बस एकाच गोष्टीला मन लालचावलंय, त्याचं रूप बघत राहायचं, बघत राहायचं, बघत राहायचं. म्हणूनच तर न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा, हा भाव आमच्या मनामध्ये येतो. हाच संत संघाचा विचार घेऊन आपण पुढच्या मुक्कामी जाऊया आणि पुढच्या मुक्कामी नवा विषय समजून घेऊया. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली.